चौरसाची बाजू किती आहे 22 सेंटीमीटर असेल तर पुन्हा ती वाकून तिचे वर्तुळ तयार केली तर वर्तुळाची त्रिज्या काय असेल. आपल्याला काय करायचं माहिती आहे की तार घ्यायचे, तार काय करायचं चौरस तयार करायचं, त्याची बाजू किती आहे 22 सेंटीमीटर आहे. मग पुन्हा ती तार काय करायची माहिती आहे का, पुन्हा तो चौरस जो तयार केला तो वाकवायचा. तर मला सांगा मी चौरस तयार केला पहिल्यांदा आणि याची बाजू किती आहे 22 आहे, 22 आहे राजा 22 सेंटीमीटर, ही 22 असणार, ही पण 22 असणार, ही पण 22 असणार. आता ह्याला वाकवायचं आणि ह्याचं रूपांतर कशामध्ये करायचं, वर्तुळामध्ये करायचं. जेव्हा ह्याला मी पूर्ण काय करेल वाकून ह्याचं वर्तुळ तयार करेल, लक्षात ठेवा. याचा अर्थ हेच गोल झालं, याचा अर्थ काय करावं लागेल तुम्हाला, ह्याची परिमिती चौरसाची परिमिती म्हणजेच लक्षात ठेवा चौरसाची परिमिती म्हणजे चौरसाची तार तयार केली ना, अशी तार तयार केली, याचं चौरसाची परिमिती. चौरसाची परिमिती म्हणजेच काय असणार, वर्तुळाचं परिघ असणार, वर्तुळाचा परिघ असणार राजा. मग आता चौरसाची परिमिती अगोदर काढून घ्या. चौरसाची परिमिती काढण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, चौरसाची परिमिती बरोबर चौरसाची परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज असते. याचा अर्थ 4 गुणाकारामध्ये 22, 4 2 8, 4 2 8 आलं सेमी. चौरसाची परिमिती आली 88 सेमी. चौरसाची परिमिती म्हणजे वर्तुळाचा परिघ आला राजा. वर्तुळाचा परिघ बरोबर तुम्हाला त्रिज्या विचारली, परिघ बरोबर असतं 2 पाय आर किंवा पाय डी. परिघ आपल्याकडे ते 88 आहे, 2 गुणाकारामध्ये पायची किंमत 22/7 आहे, आर तुम्हाला काढायचा आहे. 22 दोन्ही किती आलं 44, 44 दोन्ही आलं 88 राजा. 7 भागाकाराचा गुणाकाराला जाईल, 2 गुणाकारामध्ये 7 बरोबर आला, 7 दोन्ही आलं 14. वर्तुळाची त्रिज्या आली 14 सेमी. वर्तुळाची त्रिज्या आली 14 सेमी, ऑप्शन क्रमांक 2.